हॅलो एव्हरीबडी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रशांत आणि भटकंती. सध्या मी चंदगडमध्ये आहे आणि हा नजारा माझ्या घरच्या बाहेरचा आहे. सध्या इथे भात लावणीचा टाईम चालू आहे, तर हा घराच्या बाहेरचा नजारा आहे. रानामध्ये पावसामुळे पाणी भरलेलं आहे आणि हा खूप सुंदर नजारा तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा कमेंट करून. तर सध्या मी चाललो आहे ऑफिसला, चंदगडवरून हलकर्णीला. तर आता थोड्या वेळ मी ऑफिसला चाललेलो आहे, तर चला जाऊया ऑफिसला. थँक्यू. घराच्या बाहेर पडताच मला ST भेटली बेळगावला जाणारी, जी मला हलकर्णी फाट्यावरती सोडणार आहे. तर पाऊस भरपूर आहे आणि भात लावणीचं काम चालू आहे सध्या इकडे. आणि कसा वाटला हा नजारा भात लावणीचा आणि हिरवगार रान बघून कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा. तर आपण आता सध्या पोचत आहोत आजगोळीमध्ये. हे चंदगडच्या बाजूचे गाव आहे. हे आजगोळी हे चंदगडच्या बाजूचं गाव आहे. सुंदर अशी हिरवळ पावसाने झालेली आहे. सध्या ST मध्ये नसून कर्नाटक बसमध्ये बसलेलो आहे, जी आपल्याला हलकर्णी फाट्यापर्यंत सोडणार आहे. आता आपला पुढचा स्टॉप असणार आहे नागनवाडी फाटा. आता आपण थोड्याच वेळात नागनवाडी फाट्यावरती पोचणार आहोत. इकडे रानं पेरलेले आहेत. हे आहे नागनवाडी फाटा आणि मी आहे तर पाऊस जास्त आहे, थंडी जास्त आहे वाजत आहे, त्यामुळे टोपी आणि जॅकेट घातलेलं आहे. तर आता आपण निघालो आहे नागनवाडी फाट्यावरून नागनवाडी गावात. पुढचं स्टॉप आहे नागनवाडी गाव. लालपरी आली. इकडे भरपूर बघण्यासारखे दृश्य आहेत. आता सगळीकडे हिरवळ पसरली पावसामुळे. सगळ्यात जास्त पाऊस हा चंदगडमध्ये पडतो.
कोल्हापूरमध्ये चंदगड तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. आता आपण पोहोचत आहोत नागनवाडी गावात. ते इथलं मार्केट आहे. दर रविवारी इथे बाजार भरतो. आता आपण पोहोचतो आहे नागनवाडी. हे नागनवाडीच्या बाजूचे परिसर. कसा वाटला नजारा बघून? हिरवगार शेत, सर्व हिरवळ. पाऊस भरपूर आहे बाहेर. पाऊस भरपूर आहे बाहेर.
आता आपण पोचलो आहे बेलबाद दाटे या गावामध्ये. हे आहे गावाचं नजारा, बेलबाद दाटे गावाचा नजारा. सुंदर असं गाव आहे. ते सध्याच एका पुलाचं काम चालू असल्यामुळे गाडी स्लो झाली. आता गेल्या महिन्यातच बांधलेला पूल आहे. पावसामुळे रानामध्ये पाणी भरपूर भरलेलं आहे. भात लावणीचंही काम चालू आहे शेतामध्ये. पाऊस भरपूर जोरात आहे. गाडी फास्ट असल्यामुळे ते कळून येत नाही. भात लावायच्या अगोदर त्या रानामध्ये चिखल केला जातो, त्याशिवाय ते भात बसत नाही. आता आपण पोचलो दाटे गावात. बेलपाट्याच्या बाजूचं गाव आहे दाटे गाव. हे आहे दाटे गाव. हे भरपूर सुंदर आहे गाव. आपण बसमध्ये असल्यामुळे काही कळत नाही, माहिती पडत नाही, पण सुंदर असे गाव आहे. पण भात लावणी भरपूर ठिकाणी झालेली आहे. इथून आंबोळी वगैरे जवळ असल्यामुळे इथे गाड्यांची वर्दळ भरपूर आहे. आंबोळी इकडनं कोकणात जायला पण जवळचा रस्ता आहे आणि गोव्यालाही आपण जाऊ शकतो. जास्तीत जास्त 100 किलोमीटर आहे गोवा इथून. कसा आहे नजारा, भारी आहे का नाही? कमेंट करून सांगा कशी वाटलं हे व्हिडिओ. छान वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि ही नदी भरली आहे बघा कशी पावसामुळे तुडुंब. ह्या नदीचं नाव मला माहिती नाही, पण जेव्हा पाऊस भरपूर पडतो तेव्हा याचं पाणी रस्त्यावरती येतं. आता पण भरपूर भरलेली आहे. पाऊस जोरात असल्यामुळे मला मोबाईलच्या कॅमेऱ्यावरती हात ठेवायला लागतं, कारण की पाऊस भरपूर आहे बाहेर. बघा किती भरली ती नदी, सगळं पाणी रानात आले आहे. ह्यामुळे भात पण कुजतो आणि ऊसही, पिकांची वाट लागते सगळी. कसा आहे नजारा, भारी का नाही?
सध्या मी चाललो आहे ऑफिसला. तर माझं ऑफिस चंदगडवरून 17 किलोमीटर आहे, हलकर्णी फाट्यावर. तर आपण हा प्रवास कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून सांगा. बाहेरचे नजारे कसे वाटले तेही सांगा कमेंट करून. मी प्रशांत जाधव. माझे यूट्यूब चॅनलचे नाव आहे भटकंती आणि प्रशांत. तर तुम्हाला कसे वाटले ना. आता सध्या आपण पोचलो आहे तांबुळवाडी गावाच्या फाट्यावरती. तर इथून आता पुढे लागणार हलकर्णी फाटा. इथून 2 किलोमीटर आहे हलकर्णी फाटा. कौलारू घर आहेत सईकडे. इथे जास्त करून कोकण पट्टा पडतो हा, पण हा कोल्हापूरमध्ये पडत आहे. जास्त करून इकडची भाषा कोकणी आणि थोडी घाटावरची आहे. दोन्ही मिक्स भाषा आहे इथे प्रमुख पिकं म्हणजे ऊस, भात आणि नाचणी हे 3च पिकं घेतली जातात इथे. तर कसं वाटलं नजारा बाहेरचा कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. त्याचं नाव आहे भटकंती आणि प्रशांत. थँक्यू. नदी भरलेली आहे. चला आता माझं स्टॉप आलं आहे, मी आता उतरणार. थँक्यू. आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. थँक्यू.